मंथन भाऊ सापडला आयटम संघ बोलता. आज होता लक्ष्मीपूजन आणि अजून दिवाळीचे कपडे का तुमच्या भावानं आणलाच नव्हता आणि दुपारचे वाजलेले 2 आणि मी आलतो आता कपडे आणायला आणि संघ म्हणते आणि ओमक्या पण आलता आणि ओमक्याचा मित्र आलता पुण्यावरून. त्यामुळे पहिला म्हटलं ओमक्या मित्राला भेटून येऊया. तिथे लोकांचं दिवाळीची तयारी जोरात चालू होतं आणि अजून आपण कपडे पण आणले नव्हते आणि ओमक्यानं कुठल्या गल्लीत बघत घालून त्याच्या मित्राच्या घरी आणला. आम्ही तर त्याच्या मित्राच्या घरी आलतो पण मित्र काय नव्हताच आणि भावाने आयुष्यात कवातर गाडीला घातलेला हार आणि ते पण तुटला आणि एवढाच ओमक्याचा मित्र पण आला. मित्राला भेटून आम्ही लगे निघालो कपडे घ्यायला आणि गावात दिवाळीमुळे एवढं गर्दी असते ना भावांनो काय सांगू तुम्हाला. एवढं झालो आम्ही मानस हॉटेलच्या बॅक साईडला फटाके घ्यायला आणि फटाक्याचा पण खरेदी झाली आपली. आता फक्त राहिलं होतं म्हणजे कपडे घ्यायचं राहिलं होतं. गर्दी एवढी होती त्यामुळे कपडे काय घेतलं नाही भावानं. आपण भावानं म्हटलं मी आणतो कपडे. आम्ही रिटर्न निघालो घरला. तेवढ्यात दिसलं ये उसाचा रस. लगे उसाचा रस मागून पिलं पण आम्ही आणि आपला मंथन भाऊ सापडला आयटम संघ बोलताना. सॉरी वहिनी संघ बोलताना हो. आणि एकापेक्षा एक होते इथं. सच्चा पण काय ऐकणं झालता. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती ये बता दे तू बस. ज्यूस पिऊन न टाइमपास करता आम्ही निघालो घरला आणि तर रांगोळी पण काय जोरातच चालू होतं आणि आम्हाला रांगोळी काय काढा येत नव्हतं म्हणून शेजाऱ्यांना बोललेलो. आता फक्त राहिलं होतं म्हणजे फटाके फोडायचं. अभी मजा आएगा ना भिड़ो. लगे एकापेक्षा एक फटाके फोडून घेतलं आणि हे आमचं बघा गल्लीतले पोरं द बॉय. माझ्याकडनं तुम्ही सर्वांना शुभ दीपावली भावांनो. तो अभिकलेला बस येत नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि जाता तुमच्या भावाला फॉलो करून जावा.